गुड मॉर्निंग मंडळी. सोलन हिमाचल प्रदेशवरून आज आहे दिवस दुसरा आमच्या स्पिटी व्हॅली रोड ट्रिप मधला आणि आज आपला प्रवास आहे सोलन टू चिटकुलकडचा. चिटकुल जे इंडियाचं शेवटचं गाव असं देखील म्हटलं जातं. सोलनला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात कारण तुम्ही बघताय सुंदर अशी सोलनची व्हॅली. रात्रीच्या वादळी पावसानंतर सकाळी सोलनमध्ये मस्त थंडी अनुभवली आणि इकडे आलू पराठा आणि चहा असा ब्रेकफास्ट केला. हे होतं आमचं हॉटेल विन्सम हिल. आम्हाला 2 रूमचे मिळून एक 2500 रुपये असा खर्च आला. चला आता सुरुवात करूया आपले 8.5 तासाच्या चिटकुलकडच्या प्रवासाला. ऑन द वे आपण शिमला मधून जातो आणि ही आहे सुंदर अशी शिमला सिटी. हिल्सवर भरपूर हॉटेल्स देखील आहेत. मग दुपारच्या जेवणाला आम्ही कोटगड मध्ये एका छान रेस्टॉरंट मध्ये थांबलो. सूप आणि जेवणाचा आनंद घेतला. जेवताना आम्ही बऱ्याच चिटकुल मधल्या होमस्टेज मध्ये इन्क्वायरी केली होती रात्रीच्या स्टे साठी, पण बरेचसे होमस्टेज ऑलरेडी बुक होते. सोबतच त्यांनी आम्हाला हे सुद्धा इन्फॉर्म केलं की इकडे क्लायमेट चेंज मुळे चिटकुल मध्ये स्नोफॉल झाला आहे, तर तुम्ही लवकरात लवकर चिटकुलला पोहोचा कारण रोड ब्लॉक होऊ शकतात. आमचे प्रयत्न तर लवकरात लवकर पोहोचण्याचे चालूच होते, पण वेलकम टू हिमाचल रोड अशा वळणावळणाच्या रस्त्यावरून आपला प्रवास सुरू होता. त्यानंतर इव्हनिंग टी ब्रेक घेतला. सुंदर सुंदर हिमाचलचे डोंगर बघून फोटो देखील काढले. मध्ये मध्ये नदी क्रॉस करायला लोखंडी ब्रिज लागत होते, ज्याच्यावरून एका वेळी एकच गाडी जायला अलाउड होती. निळाशार आकाश, त्यावर कापसासारखे पिंजलेले हे ढग आणि डोंगर रांग, एक वेगळीच मजा येत होती प्रवासाला. हा होता करचम डॅम आणि आपण सरळ गेलो असतो तर रेकॉन्गपिओ आणि कल्पाकडे, पण आपण चाललोय उजवीकडे चिटकुलकडे. अजूनही 42 किलोमीटरचं अंतर गाठायचं होतं आणि चिटकुलचा रस्ता हा अतिशय नॅरो आहे. त्याच्याशिवाय उजव्या हाताला पूर्ण खोल व्हॅली आणि जसं मी म्हणाले की याच्यावरून एका वेळी एकच गाडी पास होऊ शकते, त्यामुळे गाडी फार जपून चालवावी लागते आणि त्यामुळेच आम्हाला पोहोचायला देखील उशीर होत होता. फायनली चिटकुलमध्ये आम्हाला टेंट स्टे मिळाला आणि त्याच्यामध्ये राहायचा एक्सपिरियन्स ऍडव्हेंचर होता हे आम्हाला कळलंच होतं, कारण -13 डिग्री मध्ये आम्हाला पूर्ण रात्र काढायची होती. ऑलरेडी स्नोफॉल झालेला होता आणि समोरच तुम्ही बघताय ते बर्फाच्छादित डोंगर. चिटकुल मधला हा आमचा टेंट स्टे मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवते. तोपर्यंत मला फॉलो करायला विसरू नका आणि आपली स्पिटी व्हॅली रोड ट्रिप तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा.